नमस्कार मित्रांनो. ब्रिटिश कंट्रीजबरोबर म्हणजे UK बरोबर आपला जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे त्याचे भरपूर फायदे आहेत. त्याच्यातला हा पहिला पार्ट करतो आहे की ओव्हरऑल किती बिझनेस वाढणार आहे. तर दरवर्षी हा 30,400 कोटी रुपये आपण एक्स्ट्रा एक्सपोर्ट करू शकतो UKला ॲट 0% ड्युटी. ओके. आता आपण एवढे जर सेल्स आपले इंडियन कंपनीचे वाढले तर ऑब्व्हियसली याचे 10% तरी प्रॉफिट वाढतील. 3,000 कोटी तरी प्रॉफिट वाढतील इंडियन कंपनीचे बाय एक्सपोर्टिंग टू UK ॲट 0% ड्युटी, राईट. आता टेक्स्टाईल अँड ॲपरेल्स 1100 करोड आपण दरवर्षी एक्सपोर्ट करतो. ओके. मग 1.1 लाख करोड दरवर्षी एक्सपोर्ट करतो. ओके. ॲपरेल्स. ओके. तर ह्या टेक्स्टाईल्स आणि ॲपरेल सेक्टरला चांगला भाव येणार आहे. पहिला तो इंजिनिअरिंग गुड्स. ओके. इंजिनिअरिंग गुड्स सगळ्यात मॅक्सिमम आपल्याला त्यातनं फायदा मिळणार आहे. जे मोटर पार्ट्स किंवा ऑटो कंपोनंट जे आपण त्यांना पुरवत आहे. त्याच्यानंतर टेक्स्टाईल्स आहे. ओके. टेक्स्टाईलनंतर पुढचा पार्ट आहे तो लेदर, शूज, टॉईज. ओके. सी फूड, फिशरीज, ऑर्नामेंट्स, जेम्स, ज्वेलरीज. ओके. ऑर्गॅनिक केमिकल्स पण याच्यामध्ये अनबिलिव्हेबल. त्यामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरला किंवा कर्नाटक, कोकण या सगळ्या लोकांच्या फिशरीजला चांगले दिवस येणार आहेत. आणि सी फूड्स तर प्रचंड प्रमाणात आपण निर्माण करतो आणि त्या 0 ड्युटीला जर आपण एक्सपोर्ट करू शकलो UKला, ऑब्व्हियसली आपला सेल वाढेल आणि प्रॉफिटही वाढतील या सगळ्या सेक्टरचा. ओके. एक्सपोर्ट 2.98 लाख करोड फ्रॉम इंडिया टू UK आहे आणि इम्पोर्ट किती आहे फक्त 2 लाख करोड. ओके. त्यामुळे डिफरन्स आपल्या बाजूने जास्त आहे. ओके. आपण 0.98 लाख करोड जास्त एक्सपोर्ट करतो आहे UKला. त्याच्यामुळे या करारामुळे भारताला जास्त फायदा आहे, ब्रिटनला कमी फायदा आहे. पण बेसिकली ह्याच्यामुळे आपल्या भारताच्या लेबर कॅटेगरीला प्रचंड इम्पॅक्टच मिळणार आहे. कारण जास्त काम म्हणजे जास्त लेबर लागणारच ऑब्व्हियसली. आणि त्याच्यामुळे हे जे सेक्टर्स आहेत आजच्या बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये कुठले शेअर घ्यावे ह्याच्याबद्दल आलेलं आहे. ते तुम्ही वाचलंच असेल. या सेक्टरचे मी तुम्हाला नावं सांगितली. फिशरीज, त्याच्यानंतर सी फूडवाले, नंतर जेम्स अँड ज्वेलरी, अपॅरल्स अँड टेक्स्टाईल्स. ओके. आणि इंजिनिअरिंग अँड ऑटो पार्ट्स. ओके. ह्याच्या कुठल्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला रेग्युलर जे तुम्ही पेपर वाचता व्हाईट पेपर त्याच्यामध्ये पण आलेलं आहे. त्याच्यामध्ये बघून तुम्ही आत्ता लिहून ठेवा नावं. ओके. लगेच घ्यायची आवश्यकता नाही कारण मार्केट पडतंच आहे. अजूनही धडाधड पडतंच आहे मार्केट. आजसुद्धा पडलं आहे, कालसुद्धा पडलं आहे. त्यामुळे घाई करायची अजिबात जरूर नाही आहे. पण यांना डेफिनेटली फायदा होणार आहे अशी आपण सूची करून ठेवायची आहे. आणि त्या सूचीवर ॲक्शन कधी घ्यायची आहे वेन मार्केट स्टॉप्स फॉलिंग ऑर वेन इट स्टार्ट्स रायझिंग. मे बी इट विल स्टार्ट रायझिंग आफ्टर अनदर 8 days. जो ट्रम्पचं डील अनाऊन्स केलं की 10% इंडियाला ड्युटी लावतो फक्त वगैरे वगैरे. ऑब्व्हियसली मार्केटवर जाऊ शकतं. बघूया काय होतं आहे ते. आता सध्या मार्केट इज द मास्टर. ओके. नोबडी कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज हॅपनिंग. मार्केट असं जरा लिंबोमध्ये गेलेलं आहे किंवा काय म्हणतात आजारी पडल्यासारखं दिसतं आहे. बघूया काय होतं आहे ते. ओके.